हॅलो, सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल सुशेला। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत कांदे, बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, हिरवी मिरची घ्यायची आहे, तुम्ही याऐवजी लाल तिखट पण वापरू शकता, आणि कढीपत्ता घेतला आहे, शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घ्यायची आहे बारीक चिरून, मुरमुरे घेतले आहेत। आता मुरमुरे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये। अशा पद्धतीने पाणी टाकून मुरमुरे चांगले भिजवून घ्यायचे आहेत। आता त्यातलं पाणी काढून एका ताटामध्ये आपण मुरमुरे ठेवून देऊ। सर्व मुरमुऱ्यातलं पाणी काढून आपल्याला मुरमुरे भिजवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मुरमुरे चांगले भिजले पाहिजेत। तर त्या एका कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेऊया। त्यामध्ये टाकायचं आहे मोहरी। मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये आपण जिरं टाकूया। जिरं चांगलं फुललं की मग त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, कांदा चांगला लालसर झाला की मग त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकणार आहोत। ते चांगलं परतून घ्या। थोडीशी साखर टाकायची आहे चवीला। हळद टाकायची आहे अर्धा चमचा। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया। परत परतून घेऊन त्यामध्ये आपल्याला भिजवलेले मुरमुरे टाकायचे आहेत। आता हे चांगलं परतून घेऊया। चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार। शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। शक्यतो सुशेल्याला शेंगदाण्याचं कूटच टाका। काही जण शेंगदाणे पण टाकतात। तेलामध्ये शेंगदाणे टाका। आता त्यावर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। परत एकदा त्याला परतून घेऊ। अशा प्रकारे हा आपला सुशेला तयार आहे। पोह्यासारखाच बनणारा आहे, खायला पण खूप टेस्टी आहे। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब